अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे कांदे पोहे. आता बघा, कांदे पोहे ते सगळेच बनवतात, पण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा कांदे पोहे बनवून तर बघा. तर त्यासाठी बघा, मी पाण्यातले कांदे पोहे बनवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता. चला, 2 मोठे कांदे घेतले आहेत बारीक कट करून, 1 बटाटा, टोमॅटो, 8-10 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाणे आणि लसूणच्या 8-10 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. तर आपण एवढं साहित्य घेतलं आहे. कढीपत्ता पण घेणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता, आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तेल गरम झालेलं आहे. आता आपण शेंगदाणे तळून घेऊ. आधी शेंगदाणे काढून घेतोय आपण. आता एक चमचा मोहरी घेतोय आपण. आता 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, जिरे मोहरी चांगली तडतडली की आपण कढीपत्ता टाकतोय. लसूण घेतोय आपण. आता लसूणही चांगला लाल झालेला पाहिजे. फोडणी मिरच्या टाकून घेऊ. 5-6 मिरच्या घेतल्या आहेत, कट करून घेतल्या आहेत. थोड्या मोठ्याच केलेल्या आहेत, कारण मिरची खात नाही ना, मग ती पोह्यातून काढता येते. बारीक चिरली का मग ती तोंडात जाते, म्हणून मिरच्या थोड्या मोठ्याच कट केलेल्या आहेत. तेलातच हिंग टाकतोय आपण. आता खूप छान टेस्ट येते हिंगाने. कांदे टाकतोय आपण. कांदे कट केलेले 2 मोठे कांदे घेतले. पोह्याला ना कांदा जरा जास्तच घ्यायचा, पोहे अगदी मऊसूत राहतं. आणि आपण पाण्यातले पोहे करणार आहेत, तर पुढे बघा तुम्ही स्किप न करता, कारण 10 तासपर्यंत आपलं जर पोहे समजा खाऊन झाल्यावर शिल्लक राहिलं ना, तर अजिबात कडक होत नाही, मऊसूतच पोहे राहणार आहे. कांद्यांमध्येच आपण मीठ टाकून घेतोय आता, कारण कांदे पटकन शिजतात, म्हणून चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहे. अर्धा बटाटा घेतलाय, छोटासा एक छोटा बटाटा, आणि हे घेतले टोमॅटो घेतलाय, ते आपण टाकून घेणार आहेत. आता चांगले परतून घ्यायचे फोडणीत. ते 15 मिनिटं पोहे भिजत घातलं होतं. आता आपण आहे ना लिंबू पिळून घेतोय. त्याच्यात अर्धा लिंबू घेतलाय, तो पिळून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. थोडी फोडणीमध्ये आपण कोथिंबीर टाकतोय, अर्धी नंतर वापरणार आहेत आपण. चमचा हळद घेतोय आपण, आणि अर्धा चमचा धणे पावडर घेतलंय, ते आपण आता टाकून घेऊ. हे बघा, अर्धी वाटी पाणी घेतलंय आपण. आता त्या फोडणीतच आपण पाणी टाकून घेतोय. खूप छान मऊसूत पोहे होण्यासाठी आपण हा पाण्याचा वापर करतोय. छान फोडणी बसली. आणि हे बघा, 2 मिनिटं आपण त्याला शिजू देणार आहे, चांगला मसाला पूर्ण. पोहे टाकून घेतोय आपण आता. तर असं पाण्यातलं पोहे तुम्ही एकदा करून तर बघा, अजिबात वाकस होणार नाही आणि खूप मऊसूत राहतं. चांगलं परतून घ्यायचं. मसाला पूर्ण पोह्याला लागला पाहिजे.
तळलेले शेंगदाणे ते टाकून घेतोय आपण आता. तेही मस्त मिक्स करून घेऊ. आणि आपण आहे ना आता स्लो गॅस ठेवलेला आहे. 10 मिनिटासाठी आपण मस्त झाकून ठेवणार आहे. कोथिंबीर टाकून घेतोय आपण आता. तेही चांगलं मिक्स करून घेऊ. ना आपण आता 10 मिनिटं पोहे झाकून ठेवणार आहेत. आणि गॅस स्लोच ठेवलेला आहे. 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू, नंतर बघू. हे बघा पोहे आपले तयार आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेतोय. कोथिंबीर, वरून थोडी कोथिंबीर, तळलेले शेंगदाणे, माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.